नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्हिडिओ मध्ये। तर आता तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी कुठं निघाले, तर आपण निघाले जुन्नरला। का तर तिथं आहेत केव्स आणि नाणे घाट आहे। बघू जेवढं काही कव्हर करता येईल तेवढं आपण आज एक्सप्लोर करूया। आज सोबत आहे ऑब्विसली फॅमिलीच आहे। हे जे आहे आमचा गॉगल रात्रभर भिजवून ठेवले आणि वाटाला घालून फॅमिली आहे, बाकी सिस्टर वगैरे आहे आपले। चला मग जाऊया, भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट पुढे। पाऊस तर 101% लागणार आहे। इथून चौघा आहे आणि अजून पुढून मित्र भेटते, 1-2 जण आहेत। तो भेटेल राजगुरुनगर किंवा चाकण, बघू कसं काय होते। चला भेट। हे बघा गाईज, आपल्या 2 गाड्या आहेत आज। एक्सपल्स आहे आणि FZ आहे। हे बघा इजा येऊ 30 मारखान फॅमिली आहे बाकी। चला मग निघूया इथून आपण पुढे, भेटतो तुम्हाला पुढे। बघू राजगुरुनगर किंवा चाकण थांबेल। चलो गाईज, आत्ता आलोय राजगुरुनगर मध्ये, थांबलो इथं नाश्ता करूया नादबम्मावरती। मग निघूया इथून नाश्ता करून पुढे। आता जाणार आपण इथून राजगुरुनगर मार्गे मंचर जाणार, मंचरून मग तसंच पुढे जुन्नर। बघू आता काय काय होते काय नाही तसं। चला गाईज, इडली आली आता गरम गरम मस्तपैकी, खाऊया मस्तपैकी आणि कल्टी देऊया इथून। हे बघा गाईज, राजगुरुनगर मध्ये थांबलो होतो, इडली वगैरे टेस्ट केली। इडली कोणती? नादब्रह्मा इडली। एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट। हे कशी होते रे इडली? इडली कशी होते? इडली सर्वात बेस्ट असली इडली कधी जिंदगीत खाल्ली नाही। सांबर एक नंबर सांबर। काय सांगायचं, नुसतं पाणी असं इडली खाल्ली आणि आज पहिला इडली अशी पाण्यात पाऊल आलती डायरेक्ट, काय विषयच नाही। टेस्ट सर्वात बेस्ट जसं नाव आहे ना तसं नाही क्वालिटी। काय करणार आता, ऑप्शन नव्हता, बघावं म्हणलं टेस्ट करून। चल चल इथून लवकर चल, जल्दी जल्दी निकल। बघू झालाय नाश्ता तर आता मस्तपैकी बसलोय। मित्र येतोय अजून, कधी येतोय काय माहिती, नुसत्या पट्ट्या देतोय, विचारत अर्धा तास म्हणतोय। बघू आता इथंच कुठं 9 वाजता की वाटायले, जाणार कधी काय माहित नाही। बघू काय होतंय काय नाही। येऊ तर गाईज, आता आपण थांबलोय खुरवस्तीच्या आसपास। का थांबलोय, थोडासा ब्रेक घ्यावा म्हणलं। तिथून अजून आसपास 4-1 किलोमीटर आहे, त्यामुळं जाऊया लवकर, केव्स करूया। त्यानंतर बघू नाणे घाट आहे, नाणे घाट झालं नाणे घाट करू। त्यानंतर आसपास इथेच आहे शिवनेरी। सो बघू टाइम कसा मॅनेज होतोय काय नाही, त्या हिशोबाने करू बाकीचे स्पॉट। चलो इथं थांबलोय आपण मोबाईलचे कव्हर घेण्यासाठी, वॉटरप्रूफ। पुढे पाऊस असणार आहे कंटिन्यू। येऊ
हिच्या समोर कवर घेतले मस्तपैकी, टोपी, बरमुडा, गॉगल्स आहे. बघा समोर दिसत असेल हे लेण्याद्री. सो आपल्याला आता इकडून जावं लागेल, स्टेप्स आहेत एवढ्याच चढून पूर्ण वरती जायचे आपल्याला. चला मग जाऊया. गाड्या लावल्या तिथं, पार्किंग आहे समोर. 20 रुपये आहे एका बाईकला. 2 व्हीलर असो, 4 व्हीलरचे वेगळे असतील, माझ्या मते 4 व्हीलरला 50 रुपये असतील. चला काय, इथं समोर ठेवलंय पार्किंगवाल्याचं, ओनरचंच आहे पार्किंग, त्याचं शॉप. इथं ठेवले बाकीचे आपले हेल्मेट वगैरे. चला जाऊया आता. तर शॉप आहेत प्रसाद वगैरे घेण्यासाठी, हार वगैरे जे काय आहे ते. इकडं पार्किंग आहे. चला आता आपल्याला इथून समोरून स्ट्रेट जायचंय, जाऊया. इथं घेऊ. चला गाईच, प्रसाद घेतो इथं आता. बघ काय करायचं घे. कितीला आहे दादा? 50. गाईज मोदक 50 आणि हे 10 रुपये फुल वगैरे जे काय, जे 60 रुपये झाले टोटल. येऊ बाकी सगळं आहे इथं खाण्यापिण्यासाठी. तुम्हाला काय असेल ते सगळं इथं आहे, काही टेन्शन नाही. गाईज इथं हे बी अवेलेबल आहे, तुम्हाला वरती घेऊन जाईल तो. त्याला पॉसिबल नाही चढणं वगैरे त्याला. पूर्ण व्हिडिओ बनवायचा काय. आता हे डायरेक्ट आपल्याला वरती सोडणार. किती आहे दादा याची प्राइस? 1000 रुपये एकाला. डायरेक्ट वरती सोडणार. अच्छा गाईज, ते आता डायरेक्ट आपल्याला वरती सोडणार आणि पर पर्सन आहे 1000 रुपये. ठीक आहे, बट जरा जास्त कॉस्टली वाटलं मला. ठीक आहे, ज्याला पॉसिबल नाही तो जाऊ शकतो, आपण तेवढं चालू शकतो. चलो गाईज, बघा इथं तिकीट घर आहे. पर पर्सन 25 रुपये द्यायचे आपल्याला.
तिकीट चेक केल्यानंतर सोडणार वरती ते. गाईज आपली झालेली आहे चेकिंग. तिकीट चेकिंग केल्यानंतर असं फाडून देतात ते, म्हणजे कोणी नेक्स्ट टाइम परत याचाच यूज नको करायला. मग चला ते माकड पण आहेत बघूया. काय होतंय गाईज बघा इथंच वैतागले ने. कसं काय चढणार काय माहिती, वरती अजून खूप आहे. गाईज शॉर्टकट घेतले आम्ही. आम्हाला शक्ती का थोडं लवकर आलो शॉर्टकटने. अजून एवढं पूर्ण कम्प्लीट राऊंड घ्यायचंय. काहीच ट्रॅव्हलिंगचे त्यांचंच आहे इथे संस्था आहे त्यांची. सो ते इथे अवेलेबल केले ट्रॅव्हलिंगचं. पर पर्सन 1000 रुपये आहे. सो बट कष्ट पण तेवढंच आहे त्यांना वरती घेऊन जायचं. गाईज वर आलोय आता आपण. हे आहे त्याचं टॉप. पण मध्ये वगैरे बघण्यासाठी आहे टोटल. त्या साईडला एक आहे ते या एंड पर्यंत आहे टोटल बघण्यासाठी. चला बघूया आपण मध्ये कसं आहे काय नाही, आणि निघूया इथून पुढे नाणेघाटसाठी आपण. चला चला तर मंदिर आहे या साईडला मध्ये. चला दर्शन घेऊया. झाले दर्शन. आता प्रसाद खाऊया मस्त पैकी. भारी येतं वातावरण पण मस्त आहे. कसं वाटलंय जा? एक नंबर. येऊ डोंगराच्या खाली हे बघा गाईस कसं खायला लागले. खा खा खा. कमी खा जरा. गाईस बघा किती फुगायला लागलेत खाऊन. तर गाईस आता झाले आपलं दर्शन इथं व्यवस्थित. सो आता बघू खाली अजून 1-2 मंदिर आहेत की गुफा आहे फक्त माहित नाही. थोडं बघूया निघूया इथून. चलो. गुफा आहे पूर्ण कोरीव काम आहे. बाकी इथं तर असं एवढं काही नाही बघण्यासाठी आहे. व्यवस्थित स्ट्रक्चरच तसं आहे आणि फोटो सेशनसाठी एक चांगला आहे स्पॉट. सो चला. हे बघा गाईज. हाय गाईज, जेवण झालं? झालं. गाईज झाले देवदर्शन आता बघून केव्स इथल्या. सो जाऊया इथून आता. पुढला प्लॅन बघू. नाणेघाट जायचं आहे इथून. सो आता अथर्व आलाय आपला मित्र. सकाळपासून येत होता भाऊ, आत्ता आलाय. म्हणतोय पायथ्याला आलाय. बघू आता काय होतंय काय नाही. चला. तर गाईज आत्ता आलोय उतरून आपण खाली. कंप्लीट झालंय. बघू अथर्व कुठे दोस्त आपला. त्याला शोधू. इथून निघून नाणेघाट डायरेक्ट. हो गाईज कितीला येणार होता रे तो? कितीला येणार होत अथर्व?
कितीला गायच तोंड बघा हो का, सकाळी 5ला म्हणतो भाई 5:30ला जाऊ. कधी आलाय भाऊ? असंच का? म्हणून घेऊन जात नाही रे तुला कुठं. हे पण बघा गाईज, हे बघा आता काय नाही, एकमेकावर टाकायला लागलेत. तिच्यामुळे लेट झाला मला, हे उशिरा उठली. असंच आहे, जाऊ द्या. उशिरा उठली असंच आहे, जाऊ द्या. चला गाईज निघतो आता इथून. लेण्या झालेले कम्प्लीट. आता जाऊया नाणेघाट वॉटरफॉल मध्ये. चला बघू कसं काय मॅप लावतो. निघतो इथून, भेटूया पुढे. गाईज महाराजांच्या स्मारकापासून ना आपल्याला तिकडून पुण्याहून आलो ना आपण, ते जे आहे हावाला तो लेफ्ट इकडे राईट टाकतो ना आल्यानंतर तिकडून, तो जातो लेण्याद्रीला आणि जो समोरचा आहे पूर्ण जातो रिव्हर्स वॉटरफॉलला. अजून 2-3 स्पॉट आहेत, थांबा दाखवत ते मार्क केलं का. बघू शकता इथे आहे आपटाळे, इंगळूण आणि नाणेघाट म्हणून स्पॉट आहे. 2-3 स्पॉट असतील माझ्या मते. सो चला जाऊया आता आपण इकडे समोर. गाईज बघा इकडे नाणेघाटात जाण्याच्या आधी एक चेकपोस्ट लागतो. तुम्ही इथे फॉरेस्टच आहे टोटल नाही का, बाईकला वगैरे त्यांची फी आहे जे काय आहे ते बघा, बघू शकता इथे दिसत. आता प्रति दुचाकी वाहन शुल्क 20 रुपये, प्रति 4 चाकी असे ठरवलेले प्राइस आहेत त्यांचे. चलो तर जाऊया इथून पुढे. गाईज हे बघू शकता रिसिप्ट आहे त्यांची. गाईज मी आहे आत्ता स्पॉटला कम्प्लीट. तिकडून आलं ना नाणेघाटचा जो चेकपोस्ट होता तिथून आल्यानंतर घाटघर काहीतरी गाव आहे त्याच्या अंडर येतं ते. इथे समोर घेतलं ना तिथं पण कॉमन पार्किंग आहे आणि फ्री आहे ते पण. तिथून मध्ये आहे किंवा गाडी 2 व्हीलर इथे इकडे पूर्ण काही इश्यू नाही, त्यामुळे मग इथे येऊ शकता. आणि इथून आपल्याला भरपूर रूट आहे. तिथं कोणाला पण विचारलं गाईड किंवा लोकलचे ग्रामपंचायतचे आहे तिथं, ते सांगतील आपल्याला तिकडे समोर जायचे त्या साईडला. सो चला आपण तिकडे जाऊया. इथे पार्किंगला लावलेली आहे आपण गाडी समोर. सो जाऊया चला. गाईज लोक जाऊन आले रिटर्न. गाईज समोर आहे रिव्हर्स वॉटरफॉल. प्रेशर एवढं आहे तुम्हाला दिसत असेल. हवा पण रिव्हर्स टाकायला लागते एवढं प्रेशर आहे. अपोजिट आहे कम्प्लीट, तिकडून इकडे आहे ना. बघा गाईज काय नेचर आहे, वाह काय वातावरण आहे एकदम कडक बढिया. बट हवा खूप आहे. त्या हवेमुळे काय होतं, जे पाणी पडतं वॉटरफॉलचं खाली ते रिव्हर्स टाकतं, त्यामुळे त्याला रिव्हर्स वॉटरफॉल असं पडलेलं आहे ते नाव. आता काय माहिती आपल्याला त्यात. बघा गाईज प्रेशर
बघा हवेचं किती रिवर्स टाकायला लागलंय तुझे हे बघा काही फायनली आलोय स्पॉटला आपण. हे बघा समोर दिसतोय का हा रेलिंग पूर्ण हाच तो आहे स्पॉट रिव्हर्स वॉटरफॉल. बघा समोर दिसत असेल पाणी वापस येते पूर्ण. हे बघा सगळे काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघतायत टाकून काही ना काही. अक्षरशः अंगावर पाणी पडते. तुम्हाला दाखवतो स्पॉटला एक्झॅक्ट. हे बघा दिसलं का? हा 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 काय व्ह्यू आहे एक नंबर. यासाठी तर आपण इथं आलो होतो. आता कसं वाटतंय? प्रेशर लय वारा आहे म्हणा हिजा. लय वारा उगा नाही माहित आहे ना. लय वारा आहे. काहीच विषय असा आहे लिटरली काहीच दिसत नाही. एवढं धुकं आहे समोर बघू शकता. भटकतोय आम्ही इकडे इकडे. हाय कुठं काहीच नाही समजत आहे. काय झालं रे विषय आता हिच्या? अरे काय गाड्या काय गटाचा मार्ग दिसणार काय नाही लिटरली गाईज लय धोका आहे. काही समजत नाही कुठं काय. सगळे भटकायला लागलेत. सगळे भटकायला लागलेत. काहीच नाही समजत कुठं जायचं काय नाही. बघू बघतोय ट्राय करतोय दिसना काय व्यवस्थित. कुठं र इकडे होय जाऊ दे. चला गाईज बघतो लावतो. आय थिंक भेटलंय असं वाटतंय. बघूया चलो. तर गाईज अशा प्रकारे आपला नाणे घाटातला रिव्हर्स वॉटरफॉल आणि केव्स एक्सप्लोर करून झालेले आहेत. आता पुढला प्लॅन काय माहित नाही. शक्यतो घरी जायचा विषय आहे. बघू काय होतंय. हॅलो आता तर गाईज अशा प्रकारे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा ते असं. चलो बाय 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 बाय. भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये.